लाडक्या बहिणींचं स्वागत। महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या ताईंचं, बहिणींचं, माता भगिनींचं आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय स्वागत। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। 23 जानेवारी मोठा निर्णय, फेब्रुवारी हप्ता महिलांच्या खात्यात। या ठिकाणी पहा, 7वा हप्ता तर येतच आहे, महिलांना 7व्या हप्त्याचे पैसे मिळत आहेत। त्यासोबतच आज फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांना मिळत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। फेब्रुवारी हप्ता तुम्हाला लाडक्या बहिणींना सरकारकडून देण्याचा निर्णय झालेला आहे, या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर आत्ताच आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून योजना सुरू झाली। अतिशय लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। आत्तापर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातील माझ्या माहितीनुसार तर ही पहिलीच योजना असेल जी इतक्या मोठ्या प्रमाणात गाजली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात योजनेचा प्रत्यक्ष लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला। आता पहा, जुलैपासून सुरू झाली, आता काही दिवसांमध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होत आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये वाढीव रकमेची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये 2100 रुपये, या 2100 रुपयाच्या तरतूद केल्याच्या नंतर प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु सध्या तरी महिलांना किती मिळत आहेत तर 1,500 समाधान मानावं लागत आहे। परंतु आता फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांना मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, जानेवारीचे 1,500 आणि फेब्रुवारीचे 1,500, एकूण 3,000 खात्यामध्ये जमा। पाहू संपूर्ण बातमी। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी आत्ताच दिली माध्यमांना खूप महत्त्वाची माहिती। बहिणी झाल्या खुश, बहिणींना मिळणार पैसे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 सुरू झालेला आहे आणि 2025 मध्ये 5 वर्ष पुढे कंटिन्यू ही योजना चालणार आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला ऑफिशियल निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे। ऑफिशियल शासन निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी 3,690 कोटी इतका निधी दिलेला आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आणि यामध्ये पहा, महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा, एकूण किती जमा होणार तर पहा, लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारीचा हप्ता जमा होत आहे 1,500, सोबतच फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती। त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पाहू, ते म्हणजे पहा, या ठिकाणी आत्तापर्यंत देण्यात आलेले हप्ते, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत 10,500 रुपये महिलांच्या अकाउंटमधून परत जाण्याची शक्यता होती, परंतु आता तसं होणार नाही। सरकार पैसे परत घेणार नाही, शासन निर्णय झालेला आहे। सरकारने स्वतः या ठिकाणी पहा स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते परत घेतले जाणार नाहीत। बहिणींना या ठिकाणी पहा पैसे जे आहेत ते देण्यात आलेले पैसे वापस घेण्यात येणार नाहीत। आत्ता पाहत आहात जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे पुढील 5 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व बहिणींना जे आहेत ते पैसे मिळणार आहेत। जानेवारीपर्यंतचा हप्ता मिळणार आहे आणि सोबतच फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातली देखील माहिती आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला पाहिल्याच्या नंतर व्हिडिओ कळणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांना मिळत आहे। 5 दिवसात लाडक्या बहिणींच्या सर्व अकाउंटमध्ये होणार जमा पैसे। 26 जानेवारीपर्यंत हे पैसे महिलांना मिळणार आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि पुढील 5 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। राज्यातील 2,52,00,000 महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर। या ठिकाणी 26 जानेवारीपर्यंत पैसे सर्वांना मिळणार आणि पुढील 5 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व महिलांना पैसे देण्याचा निर्णय आहे। त्याचबरोबर रिकव्हरीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही।
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आजच माध्यमांशी बोलताना दिलेली आहे माहिती की रिकव्हरी म्हणजे काय, तर आतापर्यंत देण्यात आलेले पैसे, लाडक्या बहिणींना जे पैसे देण्यात आलेले होते सरकारकडून ते पैसे परत घेतले जाणार नाहीत. आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे. आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांना मिळणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भातला देखील महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. स्वतः मंत्र्यांनी आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 8व्या हप्त्यासंदर्भात ब्रेकिंग न्यूज आहे. 8वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 7व्या हप्त्यासाठी निधी मिळाला 3,690 कोटी. 8वा हप्ता देखील होणार लवकरच जमा. 8व्या हप्त्यासंदर्भात आदितीताईंनी आजच दिली आहे माहिती. 8वा हप्ता लवकर जमा होण्याचं कारण म्हणजे पहा, त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर महिलांसाठी त्याहीपेक्षा आनंदाची बातमी म्हणजे वाढवण्यात आलेले 2100 रुपये. वाढवण्यात आलेले 2100 रुपये मार्च महिन्यानंतर महिलांना मिळणार आहेत. फेब्रुवारीचा हप्ता लगेचच महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आजच ही माहिती दिलेली आहे. आत्तापर्यंत 7 हप्त्यासंदर्भात माहिती मिळत होती. आजच पहिल्यांदा या ठिकाणी 8व्या हप्त्यासंदर्भातली तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर माहिती पाहत आहात. त्यामुळे अशीच नवनवीन लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या A to Z अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मार्च महिन्यानंतर महिलांना वाढीव 2100 रुपये मिळणार आहेत. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अगोदरच फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता अगोदर ट्रान्सफर करण्याचं कारण मार्चमध्ये होणारा अर्थसंकल्प, नवीन अर्थसंकल्पामध्ये वाढीव 2100 रुपयांची तरतूद. जानेवारीचा हप्ता अगदी काही तासांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा. या ठिकाणी पहा, खूप महत्त्वाचा निर्णय, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी. त्याचबरोबर अर्जाच्या पडताळणी संदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय. जे अर्ज रिचेकिंगला जात आहेत, रिचेकिंगवर अर्ज घेण्यात येत आहेत, म्हणजेच या ठिकाणी पहा, ज्या अर्जांची पुनर्पडताळणी होत आहे ते अर्ज काही पॅरामीटरच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहेत, काही नियमांच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहेत. 2.5 लाखाच्या वरचं उत्पन्न, त्याचबरोबर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत चौकशी चालू आहे. ती कशासाठी, तर तुमच्याकडे 4 चाकी जर असेल तर त्या ठिकाणचा डेटा सरकारला जमा होईल आणि त्यानंतर मग कळेल की तुमच्याकडे 4 चाकी आहे की नाही. आणि जर असेल ट्रॅक्टर वगळता तर योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात येणार. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. परंतु आज आपण त्या संदर्भात न बोलता फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पाहत आहोत. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. इतर कुणीही माहिती दिलेली नाही. स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आजच ही माहिती दिलेली आहे. 8वा हप्ता देखील आता महिलांना जमा होणार आहे. फेब्रुवारीचा हा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे. पहिल्यांदाच फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात तुम्ही माहिती पाहत आहात. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.